नमस्कार. तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सोहमने खूप दारू पिलेली असते. त्याला चालताही सुद्धा येत नाही. तर इथे अनामिका आणि रोहिणी मनात खूप खुश होतात. सोहम टाळ्या वाजवूनच द ग्रेट अद्वैत चांदेकर क्या बात है यावर अद्वैत बोलतो की सोहम तू परत दारू पिऊन आलास, सगळं चांगलं चाललं होतं ना, मग परत दारू प्यायची का वाटली, उत्तर दे. तेव्हा आबा सोहमला म्हणतात की तुझ्या यशामुळे आम्ही सगळे खुश होतो आणि तू काय केलंस, आम्हाला वाटलं तू कामानिमित्त कुठे बाहेर गेला आहे, पण दारू पिऊन आलास का बरं. अद्वैत प्रेमानेच बोलतो की सोहम, ए सोहम बाळा, काय झालं सांग ना, काय करून घेतलं स्वतःचं, का वागतो असा. सोहम खूप रागामध्येच असतो आणि इथे रजनी रडत असते. अद्वैत बोलतो की सोहम, काहीतरी बोल ना, तुझ्या आईची अवस्था बघ, बघ जरा तिच्याकडे, थोड्या वेळापूर्वी किती आनंदात होती, तुझ्या आवडीचे जेवण बनवलं. सोहम तू बोलणार आहेस की नाही. इथे अनामिका अशी दाखवते की खूप टेन्शन आलेलं आहे आणि त्याला जाब विचारते की का केलं असं, तू दारू पिऊन का आलास. रजनीकडे जाऊनच रडायचं नाटक करते आणि बोलते की आई बघा हा कसा वागतोय. अद्वैत सोहमला म्हणतो की मला तू वचन दिलं होतंस ना, दारू पिऊन येणार नाही, दारूला स्पर्शही करणार नाही, असं म्हणाला होतास ना, मग काय झालं. सोहम तू मला कुठलंही प्रॉमिस मोडलेलं नाही, मग असं काय झालं, बोल ना. इथे अनामिका रजनीच्या मांडीवर डोकं ठेवून खूप खुश असते. अद्वैत म्हणतो की काय कारण आहे, ते कारण तरी कळू दे आम्हाला. तुला जॉब मिळाला म्हणून सेलिब्रेट करायला पित होतास का, सेलिब्रेट करायला पिणार, दुःखात पिणार, शेम ऑन यू. आणि आबाला म्हणतो की बघतायत ना, हा माझा भाऊ नाही आहे, माझा भाऊ असा कधीच नव्हता, मला दिलेला शब्द कधीच न मोडणारा होता. आणि ओरडूनच बोलतो की बोलणार आहेस की नाही. आबा सोहमला म्हणतात की घरचं शेंडफळ म्हणायचा लायकीचं नाहीयेस तू, लाज आणली आम्हाला. यावर सोहम बोलायला जातो. आबा दरवेळेस तेव्हा अद्वैत सोहमला मारायला जातो. सोहम त्याचा हात घट्ट पकडतो आणि ओरडूनच म्हणतो की अद्वैत चांदेकर गप्प बस. हे बघून घरातली मंडळी एकदम शॉक होतात. सोहम बोलतो की वाटेल ते बोलशील आणि मी मुकाटाने ऐकून घे, असं होणार नाही. अद्वैत ओरडूनच बोलतो की सोहम. यावर सोहम बोलतो की शट अप, माझ्याशी या आवाजात बोलायचं नाही. आबा सोहमला म्हणतात की सोड त्याला, तो तुझा मोठा भाऊ आहे, असं काय झालं आहे, तू त्याच्याबरोबर असं का वागतोय. सोहम अद्वैतला बोलतो की सांग त्यांना, तू माझ्याबरोबर काय केलं सांग त्यांना, तू फसवलं आहे मला सांग. आणि ओरडूनच बोलतो. आबा बोलतात की सोहम आधी शांत हो, कशाबद्दल बोलतोयस तू. सोहम अद्वैतचा हात झटकारतो. रोहिणी आणि अनामिकाला खूप आनंद होतो, त्यांना जे पाहिजे होतं ते झालेलं आहे. सोहम म्हणतो की मी लहान आहे, मी शेंडफल आहे, म्हणून तुम्ही सगळ्यांनी मिळून मला माकड केलंय. आज तर प्रूफ झालंय, स्वतःच्या बळावर काही करू शकत नाही. लाचार या अद्वैत चांदेकर नावाच्या महावृक्षावरच्या जीवावर पोचणारा बांडगुळ मी आहे. सगळ्या जगाला कळेल की मी नाकस्ता आहे. सरोज म्हणते की सोहम काय बोलतोयस तू, या घरात जास्त लाड तुझे होतात. तो म्हणतो की एक्झॅक्टली सरोज काकी, सगळ्यांनी लाडवून ठेवलं आहे मला, लाडवलेल्या मुळाला काय काय येतं, काहीच येत नाही, नो टॅलेंट. पण या ग्रेट अद्वैत चांदेकरला तुम्ही समर्थ बनवलं, बिझनेसमॅन बनवलं, परफेक्टनिस्ट बनवलं, म्हणजे बघा आज त्याच्या पुढे आम्ही कोणीही दिसत नाही याला. तुम्ही या सर्वांनी या अद्वैत चांदेकरला फक्त देवारात पुजारायचं बाकी ठेवलं आहे. जा, तुला नाही मानत मी देव. तेव्हा अद्वैत त्याला रिक्वेस्ट करतो की अरे सोहम, परत त्याचा हात झटकारतो. तेव्हा आबा सोहमला थांबवायला जातात, तेव्हा अद्वैत त्यांना अडवतो. यावर सोहम बोलतो की बघा, थेट प्रक्षेपण बघा. ग्रेट अद्वैत चांदेकरांनी आबाला सांगितलं की आबा पुढे यायचं नाही, तेव्हा आबा पुढे आले नाही. अरे याचा शब्द कसा खाली पाडूच शकत नाही. तेव्हा सोहम अद्वैतला म्हणतो की ए अद्वैत चांदेकर, तुला येत असेल दुसऱ्यांना मिंद करायला, पण कान उघडं ठेवून ऐक, मी त्यातला नाही आहे. सोहम हात जोडून म्हणतो की अद्वैत चांदेकर, तुझ्या राज्यात जगणं कठीण आहे, कठीण. तू ना न मारता जीव घेऊन मोकळा होतो, त्यापेक्षा मारून टाक ना मला. तेव्हा आब्बा सोहमला बोलतात की शुद्धीत नाही आहेस. यावर सोहम म्हणतो की आब्बा, मी आता कुठे शुद्धीत आलो आहे, जाऊ दे, मी नाही सांगत. तुमचं घर करता धरता तारण हारता अद्वैत चांदेकर तुम्हाला समजायला सांग, यांना काय झालं आहे ते सांग. तू माझं लग्न लावून दिलं ना, हा तुला एवढं तरी वाटतं की हा मी मोठा झालो आहे, तरी तू माझ्या बरोबर असं का वागलास. अद्वैतच्या डोळ्यात पाणी येतं आणि म्हणतो की सांग मी काय वागलो. सोहम म्हणतो की सगळे ऐकतात, सांग.
आब्बाला सांग, काकीला सांग, आईला सांग आणि ओरडूनच म्हणतो की सांग ना. आणि अद्वैतच्या अंगावर धावूनच सांग ना, आता का मूग गिळून बसला आहे. तेव्हा सरोज म्हणते की विषय काय आहे, तुझ्या मनात काय चाललंय ते तरी सांग. सोहम म्हणतो की मला हे जे काम मिळालं आहे ते मला माझ्या टॅलेंटमुळे नाही मिळालं. हे जो आपण सेलिब्रेशन करतो हे माझ्या टॅलेंटमुळे मिळालंच नाहीये. यांनी शब्द दिला म्हणून मला हे काम मिळालं आहे, माझ्या टॅलेंटमुळे नाही. सोहम रडूनच म्हणतो की मला कसं ओळखणार, मी बांडगुळ आहे ना, मला कसं ओळखणार. अरे यांनी शब्द टाकला म्हणून मला काम दिलं. साधं झाडू मारायची नोकरी असली ना तरी पण याला शब्द टाकावा लागेल माझ्यासाठी. माझ्यात कुठे टॅलेंट आहे, मला कुठे काय येतं का. तेव्हा अद्वैतला खूप वाईट वाटतं. सोहम म्हणतो की भिकारी सुद्धा भीक मागतो ना तेव्हा त्याला भीक मिळते, पण यांनी मला न मागता भीक देऊन टाकले. सरोज सोहमच्या जवळ जाते आणि म्हणते की सोहम शांत हो बाळा, तुला त्रास व्हावा म्हणून नाही केलं, तुझ्या आयुष्याची करिअरची चांगली सुरुवात व्हावी म्हणून केलं. त्याने असं. सोहम म्हणतो की मी सांगितलं का, मी सांगितलं त्याला. तेव्हा अद्वैतकडे जाऊन म्हणतो की मी सांगितलं का तुला, कोण आहे हा, कोण आहे तू. माझा आब्बा सोहमला म्हणतो की तुला सख्खा भाऊ मानतो रे तुला. सोहम म्हणतो की पण तो नाही आहे ना, असण्यामध्ये आणि मानण्यामध्ये फरक असतो, याला ना फक्त मिरवायचं असतं. सोहमचा गाजावाजा झाला ना तर माझ्यामुळे झाला, ग्रेट अद्वैत चांदेकरमुळे झाला. आब्बा सोहमला म्हणतो की अरे अर्थाचा अनर्थ काढू नको रे, आपण एकमेकांना बरोबर घेऊन पुढे जाणार आणि एकमेकांसाठी खंबीरपणे उभे राहणार, घर आहे आपलं. सोहम म्हणतो की हो ना, पण मला माझ्या पायावर उभं राहू द्या ना, माझ्या मेहनतीने माझ्या टॅलेंटवर मी मोठा होऊ शकत नाही का. मी मागितली का मदत कोणाकडे, कोणीही सांगावं की मी मदत मागितली आहे तर आजपर्यंत मी मागू शकलो असतो, पण मी मदत नाही मागितली कारण हळूहळू का होईना स्वतःच्या जोरावर स्वतःच्या टॅलेंटवर मोठं व्हायचं होतं. सोहम ओरडूनच म्हणतो की एका कुटुंबात राहून एवढं सुद्धा कळत नाही याला. काय रे भाऊ मानतोस ना मला. अद्वैतला त्रास व्हायला लागतो तेव्हा आब्बा म्हणतात की त्याला त्रास व्हायला लागलाय. सरोज त्याच्या जवळ जाते आणि म्हणते की शांत हो. यावर सोहम म्हणतो की बघा आब्बा, तुम्हाला त्याचा त्रास दिसतोय, माझा नाही दिसत आहे. माझ्या आईला सुद्धा ना मी तुला बोलतोय म्हणून त्रास होतोय. आब्बा सरोजला म्हणतात की त्याला त्रास होतोय, त्याला खोलीत घेऊन जा. आणि सरोज अद्वैतला खोलीत घेऊन जाते. सोहम ओरडूनच म्हणतो की जा अद्वैत जा. आब्बा सोहमला बोलतात की तू चुकला आहे, तुझ्या आयुष्य मार्ग लागावं म्हणून त्याने केलं. सोहम हे घर आहे लक्षात ठेव. सोहम हात जोडून म्हणतो की बरोबर आहे आब्बा, तुमचं तुमचं बरोबर आहे, त्या अद्वैतचं बरोबर आहे. चुकतं कोणाचं, माझंच चुकतं. सगळ्यांचं बरोबर आहे, फक्त चुकतं मी. आणि सगळ्यांना म्हणतो की सॉरी एव्हरीवन, सॉरी आबा, तुम्हाला तर सगळ्यात जास्त सॉरी. आणि तिथून निघून जाते आणि त्याच्या मागोमाग अनामिकाही जाते. दुसरीकडे आपण पाहतो की सरोज अद्वैतला शांत करण्याचा प्रयत्न करते. अद्वैतला खूप रडू येतं. सरोज त्याला पाणी देते. हे बघ सोहम सगळं दारूच्या नशेत बोलला आहे, आपण नंतर बोलूया त्याच्याशी, तू शांत हो आधी, नको एवढा विचार करू. डोळे मिटून पडतोस का जरा. आणि त्याला पडायला सांगते आणि त्याचा हात पकडून म्हणते की अद्वैत शांत हो, आता रडू नको, तुला काही हवं असेल तर हाक मार, मी इथेच आहे, झोप थोडा वेळ. आणि तिथून जाते. तेव्हा त्याला झोप लागत नाही तर तिथे त्याला कलाचा भास होतो. त्याला कला दिसते आणि म्हणते की अरे चांदेकर शांत हो, काय झालं, अरे एवढा खमका माणूस आहेस तू, मग असं का वागतोयस. अद्वैत म्हणतो की असं कसं वागू शकतो तो. अद्वैत कलाला लहानपणाची एक आठवण सांगतो. लहानपणी आम्ही सगळे फॅमिली फ्रेंडच्या लग्नाला गेलो होतो. आम्ही सगळे मुलं बाहेर खेळत होतो. खेळताना अचानक आईने मला हाक मारली म्हणून मी म्हणालो सोहमला तू इथेच थांब, मी आलोच. नंतर मग कामाच्या गडबडीत विसरूनच गेलो. रजनी काकी त्याला शोधत आली, सोहम कुठे आहे. मला अचानक स्ट्राईक झालं की आम्ही बाहेर खेळत होतो. मग मी बाहेर गेलो, बघतो तर काय, सोहम संध्याकाळपर्यंत तिथेच उभा होतो. मी म्हटलं सोहम तू इथे काय करतोय. तेव्हा तो मला म्हणाला दादा तूच मला म्हणाला होतास ना इथेच थांब, मग मी कुठे जाणार. अद्वैतला खूप रडू येतं आणि म्हणतो की मी त्याला घट्ट मिठी मारली आणि मला म्हणतो दादा तू मला एखादी गोष्ट सांगितली आणि ती मी ऐकली नाही, असं आयुष्यात कधीच होणार नाही. आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.